असं आहे का? कंपनी कोणती आहे का? कंपनीच नाही. मित्रांनो, ही गन मी बघितली ॲमेझॉनवरती. ॲमेझॉनची प्राईस लावली यांनी, सांगताना सांगितलं 2200 रुपये. ते पण एवढे हुशार आहे की ॲमेझॉनचीच प्राईस सांगितली त्यांनी. पुरा मीटर नाही आहे, रहेगा बट कोई गॅरंटी नाही आहे ना. तर मी असा विचार करतोय की उद्या एक चॅलेंज घ्यायचं. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे बुधवार, वाजलेले आहेत 7:45. जिमला चाललोय मी. तर आज आहे कॉम्पिटिशन चालू आहे आपली कॅलरी बर्निंगची. बर्निंग नुसत्या जाळायच्या कॅलरी. आज सायकलिंग करू. मला आयडिया आलेली आहे कसं करायचं. अर्धा तास सायकल चालू शकतो. सगळं 0 आहे. करू स्टार्ट. 10 सेकंड. स्टार्ट. झालेले आहेत आपले 30 मिनटं सायकलिंग. त्याच्यात झाले 20 किलोमीटर आणि कॅलरी बर्न झाल्यात 477. म्हणजे रेकॉर्ड ब्रेक कॅलरी बर्न केले जात. 30 मिनटं कंटिन्यू सायकलिंग केली आहे. 20 किलोमीटर सायकलिंग म्हणजे मित्रांनो खराडीमधून शिवाजीनगरला जाऊन आलो 30 मिनिटात असं म्हणता येईल. चला मित्रांनो, ब्रेकफास्ट करू. इथं आहे चिक्कू आणि पोहे. प्रियांका खाती पोहे. आज पोहे फक्त, बाकी काय नाही. चला बाय बाय. बाय बाय कला. बाय बाय कला. बाय 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 बाय. जा जा आजीकडे जा. चला चला. नको नको नको, ऑफिसला जायचं ना. ऑफिस मित्रांनो, ऑफिसला जायची वेळ झाली. 11:25 झालेले आहेत. ऑफिसला जाऊयात आता. काही सांगता येत नाही यार पावसाचं. दुपारी येऊ शकतो. मी काय रेनकोट घेऊन चाललेलं नाही आहे. चांगलंच ऊन पडलेलं आहे. जसं मी सांगितलं, पाऊस आपल्याला साथ देतोय का भिजवतोय येताना. हे वरती आभाळ पण क्लिअर दिसतंय, पण ढग जमायला काही वेळ लागत नाही. रस्त्याची कामं पण चालू आहेत साईडला. मला वाटते फुटपाथ बनवतात ते लोक. झाडं वगैरे लावतील, मस्त होईल थोड्या दिवसांनी. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की यूट्यूबर आहे एक ज्योती मल्होत्रा. ती स्पाय म्हणून काम करत होती. म्हणजे भारतामध्ये राहून भारताची इन्फॉर्मेशन ती पाकिस्तानला द्यायचं काम करत होती. तर तिला पकडलंय आणि तिच्याकडून 12 TB डेटा गोळा केलाय. म्हणजे आता ते डेटा बघतील की काय काय तिने सांगितलंय पाकिस्तानला जाऊन इंडियामधून. आणि यूट्यूबचे तिचे 4 लाखाच्या आसपास सबस्क्रायबर होते. शॉकिंगली. म्हणजे तिने अशी इमेज बनवली होती की किती चांगली आहे, किती फिरते, असं तसं. आणि सगळा डेटा इन डिटेल ती तिकडं देत असेल असं वाटतंय. कारण पाकिस्तानमध्ये गेल्यावर तिचं म्हणजे एकदम AK-47 असे 7-8 लोक होते तिला कव्हर करण्यासाठी, की कोणी तिला काही करू नये म्हणून. म्हणजे चांगली तगडी असणार आहे ती. तर चालू आहे ते डेटा रिकवर करायचं काम चालू आहे.
इथं पण बसले ते गनवाले, विचारायचं का जरा. हे बघा मित्रांनो, इथं आहे काहीतरी गाडी क्लीन करायचं गन. किती रुपये? 2200 रुपये बोलतो दादा मी, तुम्ही बोला काय देतात. हो, फिरवायचं. अलग अलग होतं. आता वॉरंटी गॅरंटी तर काय नाही याची. गॅरंटी तर आहे त्याच्यावर, पण देत नाही काऊन की रोडावर बसला आणि चेक करून देत दादा. एवढे लोक नेत आहे, यूज करून राहिले, गाड्या धुवून राहिले. ते फवारात आहे. त्यानंतर शॅम्पू बॉटल, हे काय शॅम्पू भरायचा, शॅम्पू टाकायचं, पाणी टाकायचं, उत्तम आणि चार्जिंग कसं होतं ना, हे असं होतं दादा चार्जिंग. असं आहे का? कंपनी कोणती आहे का? कंपनीच नाही. तुमच्या गव्हर्नमेंट टाकून पहा. 2 घेतो लगेच. 2,000 नको, 1600 रुपये लावून देऊ. नको. मित्रांनो, ही गन मी बघितली ॲमेझॉनवरती, 1600 रुपयाला आहे. बरोबर बोलले ते. 2 बॅटरी 1600 रुपये. ॲमेझॉनची प्राईस लावली यांनी. सांगताना सांगितलं 2200 रुपये. ते पण एवढे हुशार आहे की ॲमेझॉनचीच प्राईस सांगितली त्यांनी. सिंगल बॅटरी 1400ला, डबल बॅटरी 1600ला. मी कालच बघितलं होतं ॲमेझॉनवरती. आणि मग ते असे बोलणार की 1600, मग ऑनलाईन चेक करा. असं आहे. पाईप आणलेलं आहे मी, त्याचंच काहीतरी जुगाड करू आता. हे काय नाही, 2 बॅटरी असतात, चार्जिंग करायची आणि त्याने थोडासा गनमध्ये प्रेशर मिळतो. बकेटमध्ये टाकायची ती मोटर. असं आहे गणित. मित्रांनो, चला आता ऑफिसमध्ये जवळजवळ आलो आहे मी. भेटतो तुम्हाला ऑफिस झाल्यानंतर, फ्यू मोमेंट्स लेटर. टिल देन सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, केलं नसेल अजून तर. मित्रांनो, 3:45 वाजलेले आहेत. पाऊस नुकताच येऊन गेलेला आहे. मी पाऊस थांबायचीच वाट बघत होतो. सकाळीच बोललो तुम्हाला, आज एकदम क्लिअर आहे. काही पाऊस पडायचे चिन्ह नव्हते, पण पाऊस आलाच. थोडा का होईना पण आलाच. मला जाता जाता आता लाईट बिल भरायचं आहे सोसायटीचं. थंडी वाजत आहे, पाऊस पडून गेलाय, सगळं वातावरण थंड झालंय. झोमॅटोचं ऑफिस आहे का काय? स्विगी. एवढे स्विगीवाले लोक इथं आहे आपलं महावितरण ऑफिस. हे काम करावं लागतं. पेरू कैसा है? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. आजी माला है वो. आजी माला है. दोनों सेम है क्या? सेम रेट कैसे है? अलग अलग है ना शेप उसका? अलग अलग है, और टेस्ट कैसा है दोनों का? खट्टा मीठा रहेगा. खट्टा मीठा? मीठा नहीं है? क्यों? पूरा मीठा नहीं है? रहेगा ना. रहेगा, बट कोई गॅरंटी नाही आहे ना. ॲपल एवढी महाग झाली मित्रांनो, 260 रुपये किलो घेतलेत मी. नवीन रेसिपी बनवायची आम्हाला, ज्वारीच्या पिठाचे धिरडे. तुला पण खायचे वाटतं? या पण, याला पण हसायला आली. लाल आहे का? लाल पेरू आणलाय मी. लाल मला नव्हतं माहिती आतमध्ये लाल असेल का नाही. गावरान पण 50 रुपयाचे अर्धा किलो आणि हे पण 50 रुपयाचे अर्धा किलो होते. पण या पेरूला चव नसते ना? चव नसते. बघू मला जरा.
तुला खायचा पेरू? खायला हळदी तर चिक्कू, ऍपल, पेरू. बरोबर, ह्या चिक्कूला चव नसते. सॉरी, पेरूला. ज्वारीचे धिरडे बनवायला खूप सोपे. ज्वारीचं पीठ घ्यायचं, तांदळाचं पीठ घ्यायचं, अजून काय काय, जिरे टाकले, जिरी, मीठ, लाल तिखट, हळद आणि दही सगळं मिक्स केलं आहे ना इथे. म्हणजे घेतलंय. येतंय का नाही काय माहिती आता. आता आई म्हणते पहिल्यांदा करते आई, त्यामुळे बघू आपण. मस्त लागते. सगळीकडे कपडेच कपडे, पाऊस आहे त्याच्यामुळे. मित्रांनो कसं झालंय, ज्वारीचे धिरडे मस्त दिसतंय. आता 7:30 वाजलेच आहेत. आपला कॉल आहे 7:30ला. तर मी एक गोष्ट विचार करत होतो की बाबा काहीतरी नवीन कंटेंट कसा देता येईल आपल्या सगळ्या व्ह्यूअर्स लोकांना, सबस्क्रायबर लोकांना. तर मी असा विचार करतोय की उद्या एक चॅलेंज घ्यायचं. चॅलेंज काय आहे मी डिसाईड केलंय ऑलरेडी, आहे माझ्या डोक्यात. ते चॅलेंज काय आहे व्लॉगच्या शेवटी सांगतो. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. माझा कॉल आहे आता, मी कॉल जॉईन करतो. डिनर करूया. डिनर नंतर सांगतो काय आहे माझ्या डोक्यात. बघा, प्रियंकासाठी थांबलो आणि प्रियंका ऑलरेडी जेवायला बसली. बघ प्रियंका मस्त आहे आज चणा मसाला. चिकन अरे जायच्या आधी तुला लय चिकन खाऊ घालतो आता. नुसती लेग पीस आणतो. 7-8 चालतंय ना. कधी जाणार तुम्ही? रविवारी नाही सोमवारी. नाही केला मी अजून. सोमवारी किती तारीख आहे? 2 तारखेला तुझा बर्थडे आहे ना. बर्थडेचं काय बर्थडे करून कॉल करून बघते असेलच ना काहीतरी. काय केलं काय करत होता तुम्ही? त्याचा प्रूफ द्यावा लागतो. मी एक कंपनी वाटतं दुसऱ्या 1-2 दिवस ठीक आहे. 8 दिवस ठीक आहे. चला वॅकेशनला गेलो. मित्रांनो मी सांगत होतो चॅलेंज ॲक्सेप्ट केलंय मी स्वतःबद्दल आहे, स्वतःसाठी. तर चॅलेंज असं आहे की मी उद्याचा पूर्ण व्लॉग इंग्लिशमध्ये बनवणार आहे. इंग्लिश लँग्वेज. त्याने 2 फायदे होणार आहेत. एक म्हणजे मला किती बोलता येते हे मला कळेल, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला किती इंग्लिश समजते हे तुम्हाला कळेल. आणि आपल्या व्लॉगचा फायदा असा आहे की काहीतरी नवीन कंटेंट तुम्हाला बघायला मिळेल. तर असं नाही की मराठी लँग्वेज आता बोर झालो, असं नाही. काय नवीन गोष्टी ट्राय करायच्यात मला. नवीन गोष्ट ट्राय करायला कधी घाबरायचं नाही. त्याच्यामुळे मी ही गोष्ट करतोय. You should speak with me in English from tomorrow. I will try. It is only for one day. Yes, one day I will try. आता नको, उद्यापासून आपण ट्राय करू. विवान पण खुश झाला, इथं बसलाय तो आता प्रॉपर. तर चला आजचा ब्लॉग आपण इथे संपूयात. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून सांगा. आणि 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 चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, सी यू.